आज अर्ज छाननीची प्रक्रिया होती। यात एका प्रभागात भाजपने 2 उमेदवारांना पक्षाचा एबी दिल्याने गोंधळ उडाला होता। प्रभाग क्रमांक 22 मध्ये हा घोळ झाला होता। भाजपच्या वरिष्ठ पातळीमुळे हा घोळ झाला होता। भाजपाने प्रथम अभय कक्कड यांना एबी फॉर्म दिला होता। त्यानंतर त्यांनी अभय कक्कडचा एबी फॉर्म रद्द करून बिजेंद्र सिंग यांना एबी फॉर्म दिला आणि त्यानंतर राजकीय हालचालीनंतर एबी फॉर्म अभय कक्कड यांना देण्यात आला। यामुळे गोंधळाचं वातावरण झालं। यामुळे भाजपातील अंतर्गत गटबाजी समोर आली। भाजपचे माजी नगरसेवक या निवडणुकीत ज्यांची भाजपने उमेदवारी नाकारल्याने अपक्ष म्हणून उमेदवारी लढवणारे किरण भोयर यांनी या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांचे भाजप चिन्ह बाद करण्याची मागणी केली। तर दुसऱ्या अपक्ष उमेदवारांनी भाजप उमेदवाराचा घोळ करत असेल तर निवडून आल्यावर जनतेचे काय प्रश्न मांडणार असं सांगितलं। तर उमेदवार ब्रिजेश सिंग यांनी निवडणूक अधिकाऱ्यांनी चिन्ह अभय कक्कड यांना दिल्याचं सांगत पक्षाचा आदेश अंतिम असेल असं सांगितलं। आता जो दुसरा विषय तुम्ही सांगितला त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतोय की विषय असा आहे की एकाच उमेदवाराला एकाच प्रभागात 2 उमेदवाराला एबी फॉर्म देण्यात आलेले आहेत। हे पॉसिबल नाही आहे। त्याच्यानंतर टेक्निकली अडचण म्हणून आमच्या जिल्हाध्यक्षाने सांगितलं की आम्ही पहिला जो फॉर्म दिला तो चुकीचा होता, सेकंड फॉर्म व्हॅलिड आहे। नंतर परत सांगितलं नाही, आम्ही जो पहिल्यांदा फॉर्म दिलेला तोच व्हॅलिड आहे। टेक्निकली असं बघायला गेले असता म्हणजे 2-3 वेळेला आरोला सांगणं हेच मुळात चुकीचं आहे। मी हायकोर्टचे जजमेंट काढले आणि त्यांच्या अनुषंगाने मला असं कळलं आहे की असा पक्षाकडनं वारंवार चुका दोन्ही जर उमेदवाराकडनं झाला असता तर पक्षाचं जे अधिकृत जे चिन्ह आहे ते त्या दोघांनाही नाही मिळालं पाहिजे। त्यांचा फॉर्म हा अपक्ष पडतो, हे टेक्निकली बघितलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये आमच्या पक्षाने असं केलेलं आहे। त्या हिशोबाने मी काय म्हणतो की भाजपाचे तुम्ही मागचे उमेदवार नगरसेवक होतात आणि माजी नगरसेवकाला डावलून दोघांना एबी फॉर्म दिलं, म्हणजे हे काय भाजपची रणनीती काय आहे? मला असं वाटतं ज्यांनी फॉर्मची तिकीटं दिले तुम्ही त्यांना जाऊन विचारलं असेल तर ते जास्त माहिती पडेल। कारण मला ॲक्च्युली स्वतःला शेवटपर्यंत कळलं नाही, कारण नगरसेवक होतात। बरोबर आहे तुमचं, मी 12 ते 13-15 वर्ष होतो। पण विषय कसा आहे, तिकीट देणारे कोणतरी पर्टिक्युलर व्यक्ती असतात, त्याने कोणाचं तिकीट द्यावं आणि कोणाला नकारावा सरस्वती त्यांचा निर्णय आहे। ठीक आहे, बघून दिले नाही, बघून दिलेत काहीकांनी, चुकीने दिलेत का गैरसोयीने दिलेले आहेत। आताच बघितलं तुम्ही एकाच प्रभागात दोघांना एबी फॉर्म देणं हे किती चुकीचं होतं। ह्याच्यामध्ये काय होतं, कार्यकर्त्याचा मान सन्मान हा फार दुखावला जातो। ज्याला एबी फॉर्म भेटतं तो गळ्यात माळा टाकतो, सिंदूर लावतो आणि नाचतो। त्याच्यानंतर परत त्याला कळतं की बाबा तुझा काय फॉर्म कॅन्सल झाला, हा फॉर्म दुसऱ्याला भेटला आहे। त्याच्यानंतर दुसरा नाचतो, दुसरा नाचल्यानंतर त्याला सांगतो नाही आता पहिलाच घ्यायचा। हे कुठेतरी संभ्रमात टाकण्यासारखं आहे। टोटली पार्टी ने जो निर्णय लिया है वो हमको मंजूर है। पार्टी ने 2 एबी फॉर्म दिया, बाय टेक्निकली मिस्टेक हो सकता है जिलाध्यक्ष की तरफ से, और वो मान्य है हमको। पार्टी का निर्णय ये अंतिम निर्णय है। ठीक है, अभी निर्णय क्या है? नहीं, अभी छाननी में क्या बोले हैं? अभी छाननी के बाद सुनावनी हुआ दोनों कैंडिडेट के बारे में। तो उसमें जो 2 पत्र दिए थे, पहले मुझे पत्र दिया कि उनके एबी फॉर्म कैंसिल करने के लिए, सेकंड पत्र दिया कि मेरा एबी फॉर्म कैंसिल करके अभय कक्कड़ को वैलिड फॉर्म कर दीजिए उनका। तो हमने दोनों पक्ष अपने रखे और दोनों की सुनावनी होने के बाद फाइनल डिसीजन ये हुआ कि अभय कक्कड़ की उम्मीदवारी फिक्स है।